नमस्कार मित्रांनो, मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करतोय. तर आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत शीख साम्राज्य होते. हे शीख साम्राज्य रणजित सिंहाच्या कार्यकाळामधील मी सांगणार आहे. अगोदरचं म्हणजे मध्ययुगीन भारताच्या इतिहासामधील नाही की जे गुरु नानक असतील त्यांच्या कार्यकाळामधील इतिहास नाही हे सांगणार, तर रणजित सिंहाच्या कार्यकाळामधील शीख साम्राज्य याच्याविषयी थोडी माहिती सांगणार आहे. एक म्हणजे आपल्याला माहिती आहे की शीख धर्माची जी स्थापना होती गुरु नानक यांच्या मार्फत मध्ययुगीन इतिहासामध्ये ते आपण बघितलेलं आहे थोडाफार त्याचा आढावा, तर त्यावेळेला केलेली होती. त्याच्यानंतर ज्यावेळेला शेवटचे शीख गुरु एकूण 10 शीख गुरु झालेले होते. 10वे शीख गुरु जे होते गुरु गोविंद सिंग यांचा मृत्यू झाल्यानंतर शीख धर्मामध्ये जी गुरु परंपरा होती ती समाप्त झालेली होती. पण जे शिष्य होते, बंदा बहादूर जे होते, अनुयायी जे होते, यांच्यामार्फत शीख धर्माची जी परंपरा आहे तशीच पुढे चालू ठेवण्यात आली होती. पण 1715 बंदा बहादूर जी होती यांची हत्या झालेली होती. आता यांना पकडून हत्या केली होती जो फारुख सियर जे होता, मुघल सम्राट जो होता फारुख सियर यांच्यामार्फत करण्यात आलेली होती. आता मुद्दा जो आहे, इथून पुढे शीख साम्राज्याचा जो काही ऐतिहासिक बॅकग्राऊंड जो होता तो हळूहळू कमी कमी होत चाललेला होता, कारण मुघल साम्राज्यामध्ये शीख साम्राज्याचा समावेश करण्यात आलेला होता. पण मुघल साम्राज्य हळूहळू नष्ट झाल्यानंतर पुढचा ऐतिहासिक बॅकग्राऊंड काय होतोय बघा, की ज्या वेळेला म्हणजे अफगाणमधून अब्दाली असेल, त्याच्या अगोदर नादिरशाह वगैरे असेल, तर हे काय करायचे, पंजाब प्रांतावरती आक्रमण करायचे आणि तिथून भारतामध्ये म्हणजेच दिल्लीपर्यंत पोहोचत होते. त्यामुळे पंजाब पूर्णपणे हा या अफगाण जे लीडर होते त्यांच्या नेतृत्वाखाली होता. पण ज्या वेळेला अब्दालीचा मृत्यू झाला, अहमदशाह अब्दालीचा मृत्यू झाला, हाच तो अब्दाली की जे 1761 पानिपतची लढाई झाली होती, त्या लढाईमध्ये मराठ्यांच्या विरोधात विजयी झाला होता. तर अब्दालीचा मृत्यू झाल्यानंतर जो पंजाबचा जो प्रांत होता म्हणजे शीखांचा जो प्रदेश होता, या प्रदेशामध्ये एक अस्थिर वातावरण निर्माण झालेले होते. आता या अस्थिर वातावरणाचाच लाभ घेऊन पुन्हा एकदा शीख जो धर्म आहे, या शीख धर्माने काय केले की पुन्हा एकदा पंजाब प्रांतामध्ये स्वतःचा उदय करायला सुरुवात केली होती 1765 नंतर. आता याच्यामध्ये काय झालेलं होतं बघा, जो शीखांचा प्रदेश जो होता म्हणजे जो पंजाबचा जो भाग होता, हा पंजाबचा भाग एकूण 12 मिसल जे होते, या 12 मिसलांच्या मध्ये डिव्हाइड करण्यात आलेला होता. आता हे 12 मिसल जे होते हे वेगवेगळ्या लीडरच्या नेतृत्वाखाली होते. जसं जालंधरचा दुआबाचा प्रदेशावर राम ग्रहीस यांचे नियंत्रण होते. अहलुवाले यांचे नियंत्रण जे होते राजकोट आणि कापूरताला या ठिकाणावरती होते. सुकर चाकिया जे गुंजरवाला जे ठिकाण आहे याच्यावरती जे रणजित सिंहाचे वडील जे होते यांचे नियंत्रण होते. आणि हे जे मिसल जे आहे सुकर चाकिया मिसल, हे प्रमुख मिसल काही कार्यकाळानंतर उदयास आले. ज्यावेळेला रणजित सिंहाचा कार्यकाळ होता त्यावेळेला उदयास आले आणि हळूहळू मग जे 12 मिसल जे होते ते एकत्रित करण्यात आले होते रणजित सिंहाच्या मार्फत. ते आपण बघणारच आहोत पुढे जे त्याच्या संदर्भातील आढावा. आता रणजित सिंहाच्या यांच्या कार्यकाळाचा आढावा देण्यात आलेला आहे बघा. एक म्हणजे रणजित सिंह यांचा जन्म जे होता तो 2 नोव्हेंबर 1780 रोजी रणजित सिंह यांचा जन्म झालेला होता गुंजरवाला या ठिकाणी. त्यांचे वडील जे होते महासिंग होते. सुकर चाकिया मिसलचे काय होते ते प्रमुख होते आणि हे सुकर चाकिया मिसल पुन्हा रणजित सिंहांच्याकडेच गेले होते. ज्या वेळेला महासिंग यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची आई जी होती माई मालवाबाई असेल, त्याचबरोबर त्या रणजित सिंहाच्या सुकर चाकिया मिसलचे दिवाण जे होते लखपत सिंह होते, सासू होती, यांच्या मार्फत काय केलं जात होतं तर हा कारभार पाहिला जात होता 1792 पासून 1700 पर्यंतच्या कार्यकाळामध्ये. याच्यातच बघा जे कैथलची लढाई झाली, या लढाईमध्ये जो लखपत दिवाण जो होता लखपत सिंग याचा मृत्यू झाला. त्याचबरोबर त्यांच्या आईची, रणजित सिंहाच्या आईची गूढपणे हत्या करण्यात आलेली होती. आता हे झालं रणजित सिंहाच्या आईची हत्या, लखपत दिवाण जो आहे त्याचा मृत्यू, आणि हळूहळू मग रणजित सिंहाच्या स्वतःच्या नेतृत्वाचं गुण पुढे यायला लागले होते. रणजित सिंह हळूहळू काय झाले होते तर स्वतः या सुकर चाकिया मिसालाचे प्रमुख बनलेले होते. आता त्याच्यामध्येच बघा आपल्याला माहिती आहे की अफगाणचा जो भाग आहे, या अफगाणच्या भागामध्ये नेतृत्व कुणाचं होतं तर जे अब्दालीचं नेतृत्व होतं. अब्दालीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे जे वंशज होते त्या वंशजाकडे हे अफगाणिस्तानचा जो भाग आहे तो गेलेला होता. आणि याच्यामधला 1797 मध्ये जो झमान शाह जो होता, अब्दालीचा जो काही आपण म्हणू की वंशज जो होता, त्याने लाहोर ताब्यात घेतलं होतं 1797 मध्ये. त्याचबरोबर 1798 मध्ये झमान शाह काय केलं होतं, पंजाबवरती आक्रमण केलेलं होतं. आणि या आक्रमण करून ज्या वेळेला हा झमान शाह परत जात होता, कुठे जात होता परत अफगाणिस्तानला जात होता, अफगाणच्या भागामध्ये, त्यावेळेला जी चिनाब नदी जी आहे, या चिनाब नदीमध्ये या
जमानसाच्या तोफा अडकलेल्या होत्या, त्यावेळेला रणजित सिंहांनी काय केली होती तर या जमानसाला मदत केलेली होती. आता या मदतीची एक परतफेड म्हणून जमानशाहनं काय केली होती, जो लाहोर होता या लाहोरचं प्रशासन जे आहे हे प्रशासन कुणाला करण्यास सांगण्यात आलेलं होतं तर रणजित सिंह यांना सांगण्यात आलेलं होतं. कुणाच्या मार्फत, जमानशाहच्या मार्फत सांगण्यात आलेलं होतं. याच्यानंतर काय झालं की 1799 मध्ये जे पूर्ण लाहोर जे आहे ते लाहोर कुणाच्या ताब्यात गेले तर रणजित सिंहांनी स्वतःच्या ताब्यात घेतलेले होते. त्याच्यानंतर जे भांगी मिसल जे आहे, या भांगी मिसल आपण बघितलं याच्या अगोदर भांगी मिसल जे होते यांच्या ताब्यामध्ये अमृतसर होते. तर हे भांगी मिसल जे आहे यांच्याकडून अमृतसर जे होते 1802 मध्ये, काही पुस्तकामध्ये 1802 दिलेलं आहे, काही पुस्तकामध्ये 1805 दिलेलं आहे. मी एनसीईआरटीचा रेफरन्स घेतलेला आहे. 1802 मध्ये अमृतसर जे आहे हे अमृतसर कुणाच्या मार्फत जिंकण्यात आलं तर हे अमृतसर रणजित सिंहाच्या मार्फत जिंकण्यात आलेलं होतं. आणि फायनली ज्या वेळेला अमृतसर रणजित सिंहांच्या ताब्यात गेले त्यावेळेला सार्वभौम शीख राज्याची निर्मिती जी आहे या निर्मितीचा पाया जो आहे तो रोवला गेलेला होता, एकदम घट्ट पण झालेला होता अमृतसर जिंकल्यानंतर. आता रणजित सिंहाने आपण काही पॉईंट्स आणखी बघितले की 1799 मध्ये लाहोर ताब्यात घेतलं होतं, 1802 मध्ये अमृतसर ताब्यात घेतलं होतं. आणि याच्यातून जो सतलज जी नदी आहे, सतलज नदीचा जो पश्चिमेकडील भाग आहे बघा, इकडचा जो भाग आहे सतलज नदीचा, इकडे बघा हा इकडचा जो भाग आहे तो रणजित सिंहाचा प्रदेश जो होता, याच्यामध्ये आजचा पंजाब आहे, त्याचबरोबर आजचा पाकिस्तानचा काही भाग आहे, काश्मीरचा जो भाग आहे तो पूर्णपणे रणजित सिंहाच्या ताब्यामध्ये होता. आता मुद्दा काय होता की ब्रिटिशर्स या भागामध्ये इंटरफेअर करत नव्हते, कारण ब्रिटिशरांना एका गोष्टीची भीती वाटत होती. ती गोष्ट कोणती होती तर 1799 मध्ये बघा जो नेपोलियन होता, हा नेपोलियन का झालेला होता तर भारतावरती आक्रमण करण्यासाठी आलेला होता. नेपोलियन फ्रान्समधला, आणि ते भारतावरती आक्रमण का करायचं होतं तर ब्रिटिशर्स भारतामध्ये होते. आणि ब्रिटिशर्स ज्या अर्थी भारतामध्ये इंटरेस्टेड आहेत त्या अर्थी भारतामध्ये काहीतरी अशी साधन संपत्ती असणार आहे, त्याच्याशिवाय हे इंग्रज इथं येणार नाहीत, आणि त्यामुळेच नेपोलियन भारतावरती आक्रमण करणार होता. आता या नेपोलियनच्या विरोधात लढा देण्यासाठी ब्रिटिशांना रणजित सिंहाची गरज होती, आणि त्यामुळे काय केलं होतं की रणजित सिंहांना कोणत्याही प्रकारचा त्रास ब्रिटिशांनी दिलेला नव्हता. आता याच्यामध्येच 1809 मध्ये काय करण्यात आला होता बघा, ब्रिटिशरांच्या मध्ये आणि रणजित सिंहांच्या मध्ये एक अमृतसरचा करार करण्यात आला होता. आणि या अमृतसरच्या करारामध्ये ही जी काही सतलज नदी आहे या सतलज नदीचा हा पश्चिमेकडचा भाग जो आहे तो रणजित सिंहाचा असेल आणि पूर्वेकडचा भाग जो असणार आहे ते ब्रिटिशांचा असेल, असं या करारामध्ये सांगण्यात आलेलं होतं. मग 1809 पासून 1839 पर्यंत ब्रिटिशांनी कोणत्याही प्रकारचा इंटरफेअर या रणजित सिंहाच्या कारभारामध्ये केलेला नव्हता. पण 1839 मध्ये रणजित सिंहाचा मृत्यू झाल्यानंतर हळूहळू पुढे काय झालं ते आपण बघणार आहोत. म्हणजे पहिलं इंग्रज शीख युद्ध असेल, दुसरं इंग्रज शीख युद्ध असेल, त्याच्या बाबतीमध्ये देण्यात आलेलं आहे. आता रणजित सिंहाचा कारभार कसा चालायचा बघा, एक म्हणजे 50% टॅक्स जो आहे तो रणजित सिंह गोळा करायचा. काश्मीरचा भाग असेल, पेशावर असेल, मुलतान वगैरे आहे, हा पूर्णपणे ब्रिटिश पंजाबच्या प्रांतामध्ये होता, म्हणजेच रणजित सिंहाच्या साम्राज्याचा हा भाग बनला होता. आणखी एक रणजित सिंहाचं वैशिष्ट्य काय होतं बघा, आशिया खंडातील दुसऱ्या नंबरची चांगली अशी रणजित सिंहाची आर्मी होती. ही जी आर्मी रणजित सिंहाने तयार केलेली होती ती युरोपियन ज्या कंट्रीज ज्या आहेत, युरोपियन जे देश आहेत त्यांची जशी आर्मी असायची, जशी ब्रिटिशांची आहे, फ्रान्सवाल्यांची असायची, त्या पद्धतीनंच एक आर्मी तयार केलेली होती या रणजित सिंहाच्या मार्फत. आता या आर्मीमध्ये फक्त शीखच होते का नाहीये तर इथं आपण म्हणू की धार्मिक त्याचबरोबर जातीय सहिष्णुता बाळगलेली होती. गोरखा पण होते, पठाण होते, बिहारी होते, ओरिसावाले होते, पंजाबी मुस्लिम होते, हे सर्व आर्मीमधील सोल्जर होते, सैनिक होते या रणजित सिंहांच्या आर्मीमध्ये. पुढे आपण काय बघू बघा, आता शीख आणि इंग्रजांचं आपण बघितलं की जे संबंध होते सुरुवातीला युरोपातील जो नेपोलियन आहे तो आक्रमण करणार होता. आक्रमण थांबवण्यासाठी यांना गरज कोणाची होती तर यांची रणजित सिंहाची गरज होती. का गरज होती कारण नेपोलियन आणि रशियाचा जो काय झार अलेक्झांडर आहे यांच्यामध्ये 1807 मध्ये करार झालेला होता, मैत्रीचा करार, आणि याच्या मार्फत ते भारतावरती आक्रमण करू शकत होते. आणि हे आक्रमण थांबवण्यासाठी उत्तर पश्चिम जी सरहद आहे, उत्तर पश्चिम सरहद म्हणजे कुठली आपली, हा जो आपला भारताचा इकडचा भाग मी दाखवतो, इकडचा, इथं पाकिस्तान आहे बघा, हा पाकिस्तान असेल, हा पंजाब असेल, हा जम्मू आणि काश्मीर असेल, तर या भागामध्ये रणजित सिंहाचं साम्राज्य होतं. आणि इकडच्या भागामध्ये
इंग्रज होते, ब्रिटिशर्स होते. आता ज्या वेळेला जो नेपोलियन येणार होता तो इकडूनच येणार होता. जर समजा ब्रिटिशांनी जर यांना नाराज केलं, रणजितसिंहाला नाराज केलं, तर रणजितसिंह या नेपोलियनला मदत करू शकत होता. आणि त्यामुळेच काय केलं की नेपोलियनच्या या कूटनीतीला विरोध करण्यासाठी ब्रिटिशरांनी रणजितसिंहांच्या बरोबर एक सलोख्याचे संबंध ठेवलेले होते. नेक्स्ट मुद्दा आपण बघू. त्यामुळेच रणजितसिंहाच्या कारभारामध्ये ब्रिटिशांनी कोणत्याही प्रकारचा मध्यस्थ केला नाहीये. इवन दो रणजितसिंहाची मदत घेतली, त्याचबरोबर रणजितसिंहाला पण मदत केलेली होती. आणि जो मेटकाल्फ जो होता, मेटकाल्फच्या मार्फत रणजितसिंहाबरोबर मैत्रीचे संबंध ठेवण्यात आलेले होते. आता जो नेपोलियन अटॅक तर करणार होता, पण नेपोलियन परत का गेला बघा. स्पेन जो आहे या स्पेनमध्ये नेपोलियनचाच भाग होता. स्पेन जो आहे तो नेपोलियनने हस्तगत केलेला होता. तर या स्पेनमध्ये यादवी युद्ध चालू झाले, बंडाळी चालू झाली. त्यामुळेच नेपोलियनने काय केलं नाही तर भारतावरती आक्रमण न करताच तो काय झाला होता, निघून गेलेला होता. आणि इथं थोडक्यात ब्रिटिशर जे होते ते वाचले होते. लॉर्ड वेलेस्ली त्या टायमिंगला कोण होता तर भारताचा जो भारताचा नाही, बेंगॉलचा गव्हर्नर जनरल होता. थोडक्यात तिथं वाचले होते. तर नेपोलियननं जर भारतावरती आक्रमण केलं असतं तर इतिहास जो असता तो थोडा डिफरंट असता आपल्यासमोर पाहायला भेटला असता. नेक्स्ट मुद्दा काय बघा. इंग्रजांनी काय केलं होतं, रणजितसिंहांच्या बरोबर 25 एप्रिल 1809 मध्ये अमृतसरचा तह केला होता. आपण मागाशीच बघितलेला आहे. या तहानुसार पश्चिमेकडील भाग जो आहे तो कोणाचा असेल, सतलज नदीच्या पश्चिमेकडील भाग जो आहे तो कोणाचा, रणजितसिंहाचा. आणि पूर्वेकडचा भाग जो आहे ते ब्रिटिशांचा असेल असं सांगण्यात आलं होतं. आता 1839 मध्ये रणजितसिंहाचा आकस्मिक मृत्यू झाला. आता मृत्यू झाल्यानंतर खडकसिंह जो होता त्याचा वंशज, रणजितसिंहाचा वंशज, त्याला एक अपूचं व्यसन होतं. आणि थोडक्यात हा एक अपात्र शासक होता. आणि इथून पुढेच बघा शीख साम्राज्याची एक घसरगुंडी चालू झालेली होती. आणि याच्यामध्येच बघा पहिले शीख युद्ध, शीख आणि ब्रिटिशांचं युद्ध, आणि दुसरं शीख ब्रिटिश युद्ध चालू झालेलं होतं. आणि याच्यामध्ये फायनली दुसरं जे युद्ध आहे शीख ब्रिटिश युद्ध, याच्यामध्ये शीखांचा पराभव झाला आणि जो पंजाब प्रांत जो आहे तो पूर्णपणे ब्रिटिशांच्या ताब्यात गेला होता. आता रणजितसिंहाचे वंशज कशा पद्धतीचे होते बघा. रणजितसिंहाचा मृत्यू झाला 1839 मध्ये. नंतर खडकसिंह आला होता 1839-40च्या कार्यकाळामध्ये. नंतर नवनीहाल सिंग होता 1840 मध्ये, याची हत्या करण्यात आलेली होती. नंतर शेरसिंह आला होता 1841 ते 43 मध्ये. नंतर दलीप सिंह होता जो आहे तो 1843 ते 49च्या कार्यकाळामध्ये. हा शेवटचा शीख जो आहे लीडर होता की ब्रिटिशांनी याच्याकडूनच काय केलं होतं तर पंजाब प्रांत हस्तगत केलेला होता. आता पहिलं शीख आणि इंग्रज युद्ध जे होते ते कधी झालेलं होतं तर 1845-1846 या कार्यकाळामध्ये झालेलं होतं. ज्या वेळेला 1844 मध्ये हार्डिक जो आहे हा गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया म्हणून आला, भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून बनून आला. त्याच्यानंतर त्यानं काय केलं की एक म्हणजे पंजाब जे आहे हा पंजाब तर त्याला हस्तगत करायचा होता. आणि या पंजाबमध्ये स्वतःची सैन्याची ताकद म्हणून तर या हार्डिंगनं वाढवलेली होती. आणि सतलज नदीवरती पूलही बांधायला सुरुवात केली होता. का पूल बांधायचा होता, कारण पंजाब हस्तगत करायचा आहे. तो हस्तगत करण्यासाठी आवश्यक असणारी साधन सामुग्री वगैरे आहे त्याची वाहतूक करायची होती. त्या संदर्भातच सतलज नदीवरती पूल बांधायला सुरुवात केली होती. आता याच्यामध्ये जे मुदकी फिरोजशाह असेल, भैरोवाल असेल, अलिवाल असेल, येथील लढाईत अनिर्णय झाला. म्हणजे या ब्रिटिशांच्या लढाईमध्ये अनिर्णय झाला. मात्र 10 फेब्रुवारी 1846 रोजी सुबरावची जी 5वी लढाई झाली होती, या लढाईमध्ये लालसिंग आणि तेजसिंह किंवा तेजासिंह असं म्हटलं जात होतं. तर हे काय झाले, ब्रिटिशांना जाऊन मिळाले. आणि ब्रिटिशांना जाऊन मिळाल्यामुळे शीखांचा इथे पराभव झाला होता. पुन्हा एकदा बघा, अंतर्गत जे काही बंड आहे किंवा अंतर्गत जे नेतृत्व आहे फुटल्यानंतरच काय झालेलं आहे तर इथे शीखांचा पराभव झालेला आहे. जे मराठ्यांच्या बाबतीमध्ये झालं तेच ह्या शीखांच्या बाबतीमध्ये झालं. आणि ब्रिटिशांना ही रणनीती माहीतच होती की एकीचे बळ तोडूनच आपण काय करू शकत होतो, भारतावरती वर्चस्व करू शकत होतो. आणि पहिले जे शीख इंग्रज युद्ध जे थांबले ते युद्ध कधी थांबलं तर लाहोरचा तह झाला होता. हा तह विचारलेला आहे 9 मार्च 1946 रोजी. आणि इथं पहिले शीख आणि इंग्रज युद्ध थांबले. आणि लाहोर जे होतं हे लाहोर इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेलेलं होतं की जे लाहोर रणजितसिंहाला कोणाच्या मार्फत दिलं होतं तर जमानशाहच्या मार्फत देण्यात आलेलं होतं. आता दुसरं इंग्रज शीख जे युद्ध आहे, या दुसरं इंग्रज शीख युद्धाची जी सुरुवात जी होती ती 1848-49 रोजी झाली होती. आता इंग्रज रेसिडेंट जो होता, आता एक म्हणजे जो काश्मीरचा भाग जो होता ना, हा काश्मीरचा भाग जो होता तो ब्रिटिशांच्या ताब्यात गेलेला होता. ब्रिटिशांनी तो भाग जो होता तो गुलाब सिंहांना देण्याचा आदेश केलेला होता लालसिंग यांना. लालसिंगांकडे देण्यात आलेला होता. लालसिंगांना सांगितलं की तो गुलाब सिंग यांना द्या. पण लालसिंगांनी काय केला होता तर हा आदेश पाळला नाही. आणि हा आदेश न पाळल्यामुळे इंग्रज सैन्याने काय केलं की काश्मीर ताब्यात घेतले. आता काश्मीर ताब्यात घेतले त्यावेळेला लाहोरची जी सत्ता सांभाळण्यासाठी
नुरुद्दीन असतील, शेरसिंह दीनानाथ असतील या मंडळीच्याकडे कारभार हा लाहोरचा सोपवण्यात आलेला होता. पण 22 डिसेंबर 1848 रोजी काय करण्यात आला तर एक भैरवचा तह करण्यात आला आणि या तहाच्या अंतर्गत लाहोर पुन्हा ब्रिटिशांनी स्वतःच्या ताब्यात घेण्यात आले. त्याचबरोबर इंग्रजी रेसिडेंट जो आहे, ब्रिटिश रेसिडेंट जो आहे तो पंजाबमध्ये बसवण्यात आला आणि ऑलरेडी बसवलेला होता, फक्त पूर्ण शासन जे होतं ते त्याच्याकडे देण्यात आलं, त्याच्याकडे सत्ता देण्यात आली. आता ज्या वेळेला डलहौसी जो आहे, डलहौसी भारतामध्ये आला त्यावेळेला त्याला पूर्णपणे भारताची जे काही आपण म्हणू की संस्थाने वगैरे होती ती खालसा करायची तर होतीच आणि त्याला हा शीख प्रदेश जो आहे तो पण हस्तगत करायचा होता आणि त्यामुळे शिखांच्या विरोधात या डलहौसीने काय केलं होतं तर युद्ध पुकारलेलं होतं. 16 नोव्हेंबर 1848 रोजी इंग्रजांचा जो जनरल होता, हा इंग्रजांच्या जनरलांनी काय केलं होतं तर शिखांच्यावरती आक्रमण केलं होतं. पण याच्यामध्ये एक निर्णायक लढाई झाली नव्हती. पण गुजरातच्या भागामधून जो चार्ल्स नेपियर जो होता, या चार्ल्स नेपियरनं काय केलं होतं, जे इंग्रजांचं नेतृत्व केलं होतं, या शिखांच्यावरती आक्रमण केलं होतं. या आक्रमणामध्ये पूर्णपणे शिखांचा पराभव झाला. या पराभवालाच बॅटल ऑफ गन असं म्हटलं जातं बघा या युद्धाला. गुजरातमध्ये जे इंग्रज आणि शीख यांच्यामध्ये जे युद्ध झालं होतं याला बॅटल ऑफ गन असं म्हटलं जातं आणि याच्यामध्ये शिखांचा पूर्णपणे पराभव झाला. शिखांचा पूर्णपणे पराभव झाल्यानंतर शिखांचा प्रदेश हा ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. ब्रिटिशांनी तो प्रदेश पूर्णपणे हस्तगत केला आणि हस्तगत केल्यानंतर सर जॉन लॉरेन्स जो आहे याला पहिले पंजाबचे गव्हर्नर म्हणून नियुक्त करण्यात आले आणि अशा पद्धतीने शीख साम्राज्याचा जो होता इथं काय करण्यात आला तर शेवट करण्यात आला. पंजाबचा जो प्रांत आहे तो ब्रिटिशांच्या टोटल ताब्यामध्ये गेलेला होता डलहौसीच्या कार्यकाळामध्ये. हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत हे शीख साम्राज्याच्या बाबतीमधील आहेत. इथं मी थांबतो. व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांच्या बरोबर शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.